आज मी इथे मुंबईच्या बीचवर, चौपाटीवर आणि खाडीवर मिळणारी चाट बनवून घेऊन आलेली आहे, जी अगदी हेल्दी आहे, झिरो ऑइल आहे आणि झटपट बनते. तर कशी बनवलेली आहे ती समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काळे चणे घ्यायचे आहे, जे रात्रभर पाण्यात भिजत घालायचे. काळे चणे घ्यायचे, स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून रात्रभर भिजत घालायचे. तर हे भिजलेले चणे आहेत, त्याला भिजल्यानंतर 2 पाण्याने मी परत धुवून घेतलेलं आहे. मग कुकरमध्ये याला शिजायला मांडले. वरपर्यंत पाणी घालून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या येतपर्यंत शिजवून घ्यायचं व्यवस्थित असं. तर इथे पाणी घालते आहे. यात आपल्याला मीठ टाकायची गरज नाही, काही नाही. हवं तर शक्यतो तुम्ही मीठ घालू शकता. पण मीठ जर घातलं तर मग बाकीच्या साहित्यात आपल्याला बाकी कमी मीठ घालावं लागेल. तर मी इथे मीठ न घालता तुम्ही मीठसुद्धा घालू शकता. 3 शिट्ट्या काढून घेतल्या. चणे छान मस्त शिजलेले आहेत. तर ते चना चाटवाले काय करतात, त्यांची गळ्यात टोपली असते. बॉइल्ड चणे असतात, व्हेजिटेबल्स कापलेले असतात, कांदा, टमाटर, कोथिंबीर, लिंबू वगैरे कापलेलं असतं, थोडासा शेव असते आणि मग सगळ्यांना पेपरचा कोन बनवतात. त्यात सगळे साहित्य करतात आणि मस्त मिक्स करून हे चाट देतात. तर मी इथे गंजात बनवलेली आहे. तर चणे जेवढे लागते तेवढे घ्यायचे. त्यात मी अर्ध लिंबू पिळलेलं आहे. तुम्ही साहित्य थोडं कमी जास्त करू शकता. यात असं काही परफेक्ट सामान नाही लागत की आपल्याला एवढंच घ्यायचं आहे आणि तेवढंच घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर तिथे फक्त ते कांदा, टोमॅटो टाकून देतात. तर मी इथे थोडेसे व्हेजिटेबल्स जास्त टाकले आहेत. याच याच्याने माझ्या मुली किंवा आपले मुलं जे आहे, जे व्हेजिटेबल खात नाही, ते सुद्धा व्हेजिटेबल खातात, कारण की हे खूप छान लागते. तर मी कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, तुम्ही बीटरूटसुद्धा घालू शकता. आता हे सगळं साहित्य घालून घेतलं आहे. थोडंसं एकदाचं मिक्स करते आहे. त्यानंतर वरतून सुके मसाले घालायचे. सुक्या मसाल्यात काही नाही, अगदी थोडेसे मसाले आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इथे मी लाल तिखट पावडर घातलेला आहे. तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता. ते चाटवाले मिरची घालतात, पण मिरची कशी एखाद्या वेळेस मुलांच्या दाताखाली किंवा तोंडात आली, जिभेला लागलं थोडं जरी तिखट, की मग ते खायला बघत नाही. म्हणून मी इथे लाल तिखट पावडर घातलेला आहे. तुम्ही मिरचीसुद्धा, हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापून घालू शकता. त्यानंतर इथे चाट मसाला घातलेला आहे. मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि मस्त सर्व्ह करायचा सर्वांना. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं माझी रेसिपी बघताय ते मला नक्की कळवा, कारण मला आवडेल की माझी रेसिपी कुठल्या शहरांपर्यंत पोहोचलेली आहे हे माहिती करायला. तर आता बघा, इथे मी कागदाचा कोन केलेला आहे. त्यात आपल्या चण्याची चाट भरलेली आहे. वरतून मस्त शेव टाकायची, थोडंसं ओलसारून घ्यायचं, परत थोडीशी शेव टाकायची आणि मस्त असं द्यायचं. मुलांना पण असं कागदाच्या कोनमध्ये दिलं की त्यांना मस्त असं खायला भारी वाटतं. तर यावेळी नक्की करा आणि मला नक्की कळवा. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.